नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश केले होते। त्याच अनुषंगाने पथकातील अंमलदार मोटरसायकल चोरींचा शहरात शोध घेत असताना पोलीस हवालदार भगवान जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने आरोपी सिद्धांत किशन सपकाळे राहणार समतानगर नाशिक याने पंचवटी भागातून चोरी केलेली मोपेड गाडी त्याने संशयित इसम मोईन अन्सारी याच्याकडे डेंटिंग पेंटिंग करण्याकामी लावली आहे। त्याच अनुषंगाने 11 डिसेंबर रोजी 3:30 वाजता महिंद्रा सर्कल सातपूर नाशिक येथे सापळा लावून संशयित आरोपी मोईन शाकीर अन्सारी राहणार वडाळा रोड नाशिक यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले आरोपी सिद्धांत सपकाळे यांनी सदरची मोपेड चोरी करून ती डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी त्याच्याकडे लावली होती। मोपेडचा रंग बदलून ती विक्री करून आलेले पैसे दोघांमध्ये वाटून घेण्याचे ठरले होते। सदरची मोपेड जप्त करण्यात आली असून सिद्धांत सपकाळे यांनी शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेली खालील प्रमाणे वाहने जप्त करण्यात आली आहे। ॲक्टिवा, डिस्कवर फॅशन प्लस, बजाज प्लॅटिना, ड्रीम युगा, हिरो होंडा स्प्लेंडर अशी 9 वाहने असून त्यांची किंमत एकूण 5,12,000 अशी असून ती जप्त करण्यात आली आहे। आरोपीस पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मधुकर कड, मुक्तेश्वर लाड, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, रवींद्र दिघे, मंगेश जगजात, भगवान जाधव, गणेश वडजे अशांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इंचार्ज मुक्तेश्वर लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमतः आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता। त्यानंतर त्यांनी इसम मोईन अन्सारी याला ताब्यात घेतलं होतं। हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते। अशा एकूण त्यांनी 9 गाड्या 2 व्हीलर जप्त केलेल्या आहेत। एकूण 5.5 लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे। सर हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यावरून त्यांनी तपास केलेला आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक।